तो या इजी कायदेचा आधार घेऊन उद्ध्वस्त करायचा जी काही तरतूद कायद्याविरुद्ध झालेली आहे ती तातडीने बदलली पाहिजे. सर्वांनी आणि आपण सगळे बंद होईल. आता हा कार्यक्रम एक लक्षात राहणारा असा हा असा कार्यक्रम आहे. संजय राऊत यांनी जे काही संघर्ष दिवस अडचण या माहीत असलेल्या जेलमध्ये घालवले आणि तिथे सगळे अनुभव लिखित स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांचा समज आले. तुम्ही गुन्हा केला असताना त्याचं केस झाली असेल, त्याचा निकाल झाला असेल, तर असं संकट काही लोकांचं येत असतं. पण संजय राऊतांनी काय केलं होतं? संजय राऊत नेहमी सामनामध्ये जो भूमिका मांडतात ती आपल्या स्वभावाकडे मांडत होतो. ही त्यांची लेखी काही लोकांना पचत नव्हती, ते अस्वस्थ होते, नुसते संधीची वाट पाहत होते. त्यांना संधी दिली स्वतःचा ही जी वस्ती आहे त्या प्रकरणात फक्त काही म्हणजे कष्ट करणारे मध्यमवर्गीय लोक राहत होते आणि त्यांच्या निवाऱ्याचा काही प्रश्न निर्माण झाला त्या संस्थांना धरून मिळावी अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडून होती आणि ते होते संजय राऊतांचं. आणि त्याच्यामध्ये संधी मिळाली की त्यांच्या नेहमीच्या लिखाणामुळे जे दुखावलेले होते त्या शासकीय यंत्रणेला यांचं योगदान या प्रकरणात अधिक आहे. आणि जी केस केली त्याच्यामध्ये संजय राऊतांचा व्यक्तिची प्रमाण नसताना त्याच्यामध्ये त्यांना गुंतवण्याच्या संबंधी जिचा अन्याय होतो, अत्याचार आहे त्याचा युद्ध सामना उभा जातो आणि ते काम अखंड करणारं त्यांचं चालू होतं. शासकीय यंत्रणेमध्ये जिथं भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ते नेहमीच येतात याची कल्पना आपल्या सर्वांना आहे. आणि मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये काही लोक चुकीचं काम करतात हे माहीत असताना त्यांच्या संबंधीची कारवाई होत नव्हती. संजय राऊतांनी खासदार म्हणून देशाच्या प्रमुखांना या संबंधीचा पत्र दिले आणि जे लोक शासकीय यंत्रणा यांच्याशी भ्रष्टाचाराच्या मार्गाने संबंध ठेवतात अशा लोकांच्या मार्फत पैसे कसे गोळा केले जातात याचं सविस्तर लिखाण
त्यांनी केंद्र सरकारला कळवलं. त्याच्यामध्ये जवळपास 30-35 लोक असे होते, कंपन्या अशा होत्या की ज्यांच्याकडून पैसे काढले गेले आणि ती रक्कम 58 कोटीच्या आसपास. आणि ही माहिती संजय राऊतांच्याकडे आल्याच्या नंतर त्यांनी देशाच्या प्रमुख लोकांना लिखित स्वरूपात दिली. त्याचा परिणाम एकच झाला, कारवाई झाली नाही, त्यांना आज जावं लागलं. त्यांना अटक करण्यात आली, 100 दिवस त्या ठिकाणी राहता आले आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलं. त्यामुळं आम्हा लोकांना, अनेकांना ते वाचल्यानंतर कळेल की तिची स्थिती काय आहे. आणि ती स्थिती ही निश्चितपणाने दुरुस्त करायचा विचार आज न उद्या हा अभ्यास करावाच लागेल. त्यांच्या जेलमध्ये सगळ्या आठवणी आणि अनेकांची रीती घातली, त्यांचा अनुभव हा लक्षात येणार नाही. एकनाथ खडसे आमचे सहकारी, त्यांची जावई हे इंग्लंडमध्ये होते. टाटा कन्सल्टन्सी या संस्थेमध्ये मोठ्या जॉबवर खडसेंच्यावर जसं काहीतरी तक्रार झाली, त्यांना त्रास होईल असं कळलं आणि त्यांचे जावई लंडन सोडून इथं आले. आणि इथं आल्याच्या नंतर इझिली त्यांना अटक केली. त्याचा काही संबंध नव्हता. त्यांना अटक केली आणि त्यांना तुरुंगात त्या ठिकाणी आलं. अनेक लोक त्या ठिकाणी होते. आणि देशमुख इथे अनिल देशमुखांच्यावर एका शासकीय अधिकाऱ्यांनी तक्रार केली की मी 100 कोटीचा भ्रष्टाचार. आणि त्यांची केस जी कोर्टात गेली त्याच्यामध्ये 100 का 11 गेला, त्याची 2 शून्य गेली आणि 1 कोटीचा भ्रष्टाचार हा त्यांचा आरोप केला गेला. आणि आरोप करणारे जे लोक आहेत ते अधिकारी असे होते की राज्य सरकारने भ्रष्टाचाराच्या संदर्भात त्यांच्या संदर्भात काही कारवाई केली, पण त्यांना राहावं लागलं. त्यात असे अनेक नावं सांगता येतील. भूषणचा उल्लेख या ठिकाणी केला, पण मला एका गोष्टीची गंमत वाटते की सगळी मंडळी त्या ठिकाणी त्रास होता, पण कधी नमले नाही, एकत्र राहिले, एकमेकाला धीर देत राहिले आणि त्या माध्यमातून त्या सगळ्या संकट असून ते बाहेर कसं निघतात या संबंधीची काळजी केली. हे पुस्तक प्रसिद्ध होणार आहे की गेले 2 दिवस आपण असतो टेलिव्हिजनला पाहतो. मला आश्चर्य होतं की सत्ताधारी पक्षाच्या लोकांना ते पुस्तक अजून न वाचता कसं समजलं मला माहिती. आणि प्रचंड टीका त्या पुस्तकावर आणि राऊतांसाठी गेले 2 दिवस आपण या ठिकाणी तुम्ही सांगितलं की वाद साहित्य वाचत नाही, तुम्ही आणखीन काही सांगितलं. अनेक माणसं त्या ठिकाणी लिहिलेली आहे. मी हे जे पुस्तक लिहिलं त्याच्यातून जी माहिती येते ती बघितल्याच्या नंतर एकंदर
सत्तेचा गैरवापर कसा होतो याचं उत्तम लिखाण या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेलं आहे. ही जी यंत्रणा आहे ती कशी वाचते याचं उत्तम लिखाण या पुस्तकामध्ये आहे. मला आठवत आहे केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात त्यावेळी होतो. चिदंबरम आमचे सरकारी होते. चिदंबरमनी कायद्यामध्ये कशी दुरुस्त करायची आवश्यकता आहे या संबंधीचा प्रस्ताव हा मंत्रिमंडळाच्या समोर आणला. तो वाचायच्या नंतर मी डॉक्टर मनमोहन सिंग यांना सांगितलं की हे जे प्रस्ताव आहे हा अत्यंत घातक आहे, हा आपण करता कामा नये. त्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला की जो या गुन्हेगार म्हणतो, पोलीस म्हणतात, ईडी म्हणतात, त्यांनी स्वतः मी गुन्हा केला नाही हे सिद्ध करत आणि त्या संबंधीची तरतूद ही कायद्यामध्ये प्रस्तावित केली. मी स्पष्ट विरोध केला की हे करू नका. उद्या राज्य बदललं तर त्याचा परिणाम आपल्याला सुद्धा भोगावा लागेल. पण ते ऐकलं गेलं नाही. राज्य केलं आणि पहिली ॲक्शन ही चिदंबरम यांच्यावर घेतली गेली, त्यांना अटक केली. सत्तेचा गैरवापर त्या ठिकाणी झाला आणि विशेषतः विरोधकांसह अशा केसेस ह्या अधिक केल्या जातील ही शंका माझ्या सरकारला होती. आता हे जे काही लिखाण केलं त्याच्यामध्ये राऊतांनी 2 राजवटीचा उल्लेख केलेला आहे. एक इंडियाच्या काळात आणि नंतर UPAच्या काळामध्ये. आणि नीतीने कोणत्या पक्षांच्या केसेस केल्या याची माहिती. इंडियाच्या काळामध्ये 19 जणांच्यावर कारवाई केली होती. UPAच्या काळामध्ये 9 लोकांच्यावर आरोपपत्र दिलं, अटक कुणालाही केली गेली. पण इंडियाच्या काळामध्ये काँग्रेस, TMC, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, द्रमुक, DMK, बिजू जनता दल, RJD, बसपा, समाजवादी पार्टी, TDP, आप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, अण्णा द्रमुक, मनसे, TRS एवढ्या पक्षाच्या नेत्यांच्यावर चौकशा करून केसेस करण्यास. याचा अर्थ देशाचं संबंध आपण हे तुम्ही उद्ध्वस्त करायचं या कायद्याच्या माध्यमातून हा निकाल या ठिकाणी घेतलेला होता. आणि त्याचाच परिणाम अनेकांना त्या ठिकाणी सहन करावा. माझं एवढंच मी विचारत होतोय की पुस्तक वाचल्याच्या नंतर कधी महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या जनतेनं देशात परिवर्तन केलं तर पहिलं काम हे करावं लागेल की मूलभूत सामान्य माणसाचा, राजकीय पक्षाचा जो अधिकार आहे तो या ईडी कायद्याचा आधार घेऊन उद्ध्वस्त करायचा. जी काही तरतूद कायद्यामध्ये झालेली आहे ती तातडीने बदलली पाहिजे आणि त्यासाठी काय करावं लागेल ते करणं याच्यामध्ये आम्हाला लोकांना
लक्ष द्यायची आवश्यकता आहे. आणि म्हणून हे पुस्तक जे कोणी वाचतील त्याचे असतात राज्यकर्ते जे असतील त्यांनी त्याच्याकडे गांभीर्यानं बघायची गरज आहे. राज्य येतं जातं, निवडणुकात जिंकतात खातात, पण न्यायव्यवस्था ही लोकांच्या समोर आदर्श अशी असली पाहिजे. ही व्यवस्था ही सरकारच्या हातात दिलेल्या शक्तीमुळे जर आपला निर्णय घेण्याच्यासाठी इच्छा असून सुद्धा मर्यादा येत असतील तर किती बदलाची आवश्यकता आहे याची खात्री ही आपल्या सगळ्यांना पाहिजे. माझ्या मते राऊतांनी जेव्हा मोठं काम केलं हे पुस्तक लिहून आणि त्याच्यावर विचार करणारे लोक, माझी खात्री आहे की याच्यात दुरुस्ती करण्याची जी आवश्यकता आहे, सत्तेचा गैरवापर हा सतत केला जातो. ती संधी राज्यकर्त्यांना आपण दिली, ती संधी त्याच्यातून मुक्त होण्याचं काम हे करण्याच्याबद्दलचा विचार करावा लागेल. आणि राऊतांच्या ह्या पुस्तकावर आणि विशेषतः आता सांगण्यात आलं की इंग्लिश आणि हिंदीमध्ये सुद्धा करावे, त्याचा परिणाम निश्चित जो लोकप्रतिनिधी असतील, लोकशाहीच्या संबंधीची आस्था ज्यांना आहे ते लोक त्याचा विचार करतील. त्या कामामध्ये तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. त्या अशांच्या पाठीशी उभं राहिलं आणि हे काम जर केलं तर माझी खात्री आहे की संजय राऊतांनी जे लिखाण केलं ते खऱ्या अर्थानं फलदायी ठरलं असा निष्कर्ष काढता येईल. एवढंच या ठिकाणी सांगतो. माझी